11 जुलै 2006 मुंबई लोकलमधील ब्लास्ट प्रकरण। आज उच्च न्यायालयाने या प्रकरणात 12 दोषींची निर्दोष मुक्तता केली आहे। 19 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। ही नेमकी घटना काय होती जाणून घेऊया। दिनांक 11 जुलै 2006 या दिवशी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 60 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। ज्यामध्ये 209 जणांचा मृत्यू तर 700हून अधिक जण जखमी झाले होते। पश्चिम मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात हे सगळे प्रेशर कुकर ठेवण्यात आले होते आणि हे बॉम्ब ब्लास्ट करण्यात आले होते। हे स्फोट खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहीम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा भाईंदर रेल्वे स्थानकांजवळ झाले। ट्रेनमध्ये लावलेले बॉम्ब RDX अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांनी बनवलेले होते, जे 7 प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आले होते आणि टायमर वापरून उडवले गेले। याच बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व 12 आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली। या 12 पैकी 5 आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। आता उच्च न्यायालयाने या सर्व आरोपीबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले। बॉम्ब, बंदुका, नकाशे असे पुरावे गोळा करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरलाय, तर स्फोटांसाठी वापरलेल्या बॉम्बचा प्रकार शोधण्यातही सरकारला अपयश आलंय असं निरीक्षण करत कोर्टाने हा निकाल दिलाय। या निकालामुळे मुंबई पोलिसांना झटका बसलेला आहे। मुंबई पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि या सगळ्या संदर्भात आता राज्य सरकार गंभीर झाले आणि आता हे सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची देखील माहिती मिळते।